सुनेत्रा पवारांच्या बारामती दौऱ्याची। सुनेत्रा पवार आता बारामती दौऱ्यावर आहेत, तर सहयोग सोसायटीच्या आवारात जनता दरबार सुरू झालाय। सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर दाखल झाल्या, तर पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांचा हा पहिला जनता दरबार आहे। पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या सक्रिय झालेल्या दिसतात। सहयोग सोसायटीच्या आवारात जनता दरबार होणार आहे। त्या आता बारामतीच्या सहयोग सोसायटी इथे दाखल झाल्यात, तर त्या इथे जनता दरबार घेणार आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्यांदाच जनता दरबार घेणार आहेत, तर सहयोग सोसायटीच्या आवारात त्यांचा हा जनता दरबार पार पडणार आहे। हा जनता दरबार इथे सुरू झालेला आपण बघतोय। बारामतीच्या सहयोग सोसायटी सुनेत्रा पवार जनता दरबार घेतात। त्या जनता दरबाराच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे। लोकांची गर्दी इथे पाहू शकतोय। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेत। सुनेत्रा पवारांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे। सागर, पाहिलं तर सुनेत्रा पवारांच्या जनता दरबाराला आता सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर आता जनता दरबार जो आहे तो सहयोग बंगल्यामध्ये होतो आणि नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही तुमच्या समस्या घेऊन आलात। जनता दरबार अत्यंत पहिल्यांदाच आता वहिनींनी सुरुवात केलेलं आहे आजच, आणि त्यांच्याकडून आता आमची दवाखान्याची एक समस्या आहे आणि ते निश्चितपणाने वहिनी आमच्या मार्गी लावतील अशी आशा करतो। आपण जर पाहिलं तर कुठून आलाय तुम्ही, काय समस्या आहे? आम्ही मासवाडी करून आलोय। वहिनीला एक आम्हाला कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं। मोठी गर्दी पाहायला मिळते। काय तुम्ही सकाळीच आलाय? हो, माझं म्हणजे कसं झालंय, अधिकाऱ्यांची मोठी संख्या जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अजित पवाराप्रमाणेच या ठिकाणी जनता दरबारासाठी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या दाखल झालेल्या पाहायला मिळतात। काका, कुठून आलाय तुम्ही आणि ज्या पद्धतीने दादा जनता दरबार घेत होते त्याच पद्धतीने सुनेत्रा वहिनींनी जनता दरबार सुरू केलाय, प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास आहे बारामती? प्रश्न मार्गी लागणारच आहे, कारण ज्या दादांनी जी गडी बसवली त्याचे सगळे हे करतील। मी संसरून आलो आहे, मी प्रॉपर इथलाच आहे आणि मी इरिगेशनला दादांच्या बरोबर म्हणजे काम केलेलं आहे। इरिगेशनला 36 वर्ष नोकरी केलेली आहे। दादाचे माझे घनिष्ठ संबंध होते। मी ब्रीफिंग करत होतो किंवा त्यांच्या मी उजनी डॅमला असताना त्यांचे डायरेक्ट मला फोन येत होते की आणि संपर्कमध्ये होतो मी आणि समस्या घेऊन आलं भेटायला हां आले। मी बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक लक्ष्मण वसंतराव जगताप। काय दादांनी आमच्या बारामती तालुक्यामध्ये किंवा सगळ्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे आणि दादासारखं नेतृत्व परत पाठीमागं वहिनी साहेब करतील असं इच्छा व्यक्त करतो।